अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आज आहे गुरुपुष्यामृत योग. खरं तर पुष्य नक्षत्रला जेव्हा गुरुवार येतो तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो. आता गुरुपुष्यामृत योग हा संध्याकाळी 9 नंतर असणार आहे. मग लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या काही सेवा सांगितल्या आहेत तर त्या अर्थात आपल्याला 9 नंतर करायच्या आहे. पण ज्या काही मी तुम्हाला म्हणजे आपण दिवसभरात तुम्हाला सांगते, दिवसभरात तुम्ही आजच तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. बरेच लोक कुंचमची सेवा करतात, ते तुम्ही करू शकता. तुम्ही सत्यनारायण सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला कुंकुमार्चन करायचं असेल तर ते करू शकता. माता लक्ष्मीची कुठली पण सेवा तुम्हाला करायची असेल तर ती तुम्ही करू शकता. पण ज्या वातींची सेवा आहे ती तुम्हाला संध्याकाळी 9 नंतरच करायची आहे. कारण ही सेवा जो काही पुष्य नक्षत्राचा काळ असतो ना त्या काळातच करायची असते. समजलं असेल. आता खरं तर आपल्या घरात कधी धनहानी होऊ नये, धनवृद्धी आपल्याकडे असावी किंबहुना असलेली लक्ष्मी आपल्याकडे चिरकाळ टिकावी म्हणून खरं तर रोज ह्या सेवा केल्या पाहिजे. आणि काही कारणांनी ज्यांना रोज ह्या सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी श्रवण करू शकता रोज तरी. आज तुम्हाला काय करायचं आहे, आता गुरुपुष्यामृत योग बऱ्याच महिलांची खरेदी वगैरे काहीची सेवा चालली असेल, काही महिला सेवा करत असतील. आज ना तुम्ही दिवसभरात किंबहुना संध्याकाळी जर हा उपाय केला, अगदी तुम्ही 9 नंतर जरी केला ना तरी चालेल. तुम्हाला काय करायचं आहे, आपला जो मुख्य दरवाजा आहे आणि आपल्या घरातच रोज कापूर जाळायचा असतो. कापूर जाळायचे खरंच खूप चांगले फायदे आहेत. घरात एक सकारात्मकता असते, वातावरण प्रसन्न होतं, घरात सुख शांती नांदते. तर तुम्हाला काय करायचं आहे, 2 लवंग घ्यायचे आहे, कापूर घ्यायचा आहे आणि ज्या पद्धतीने आपण घरात प्रज्वलित करत असतो देवघरासमोर बसून तुम्हाला 2 भीमसेनी कापूर असेल किंवा साधे कापूर असेल तर ते तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्याच्यावर 2 लवंगा ठेवायच्या आहे. लवंगा आपण घेताना अख्ख्या घ्याव्या, त्याला फूल असावं. अशा ह्या 2 लवंगा आणि 2 कापूर तुम्हाला घरात जाळायचे आहे, तुमच्या देवघरात ठेवायचे आहे तुम्हाला आणि प्रज्वलित करायचे आहे. हे करत असताना तुम्हाला कुठला मंत्र म्हणायचा आहे, तर आपल्याकडे कमलात्मक मंत्र आहे बघा, नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेला आहे, पण तरी पण एकदा सांगते. ओम श्रीम रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम रीम श्रीम महालक्ष्मी नमः. हा मंत्र आहे, नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. तुम्ही गुगल जरी सर्च केलं तरी तुम्हाला तो मिळून जाईल. कमलात्मक मंत्र. हा मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे. कधी करायचा आहे, जेव्हा कापूर आणि लवंगा तुम्ही जाळत असता, कापूर आणि लवंगा तुम्ही प्रज्वलित करत असता, तेव्हा तुम्हाला तो संपूर्ण शांत होईपर्यंत, कापूर आणि लवंगा जळून शांत होईपर्यंत तुम्हाला या मंत्राचा मंत्र जप करायचा आणि अगदी 3 मिनिटाचं काम आहे, 3 ते 4 मिनिटाचं काम आहे. दिवा लागण्याची जेव्हा वेळ असते ना तेव्हा तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात तो चिरकाळ वास कर. तुम्हाला माहिती का, आपण जेव्हा कुंकुमार्चन करत असतो तेव्हा सुद्धा कुंकुमार्चन करत असताना श्री सूक्तमच्या प्रत्येक ओवीला आपण कमलात्मक मंत्र संपुटीत लावून मग आपण कुंकुमार्चन करत असतो. आता समजा हरिओम हिरण्यवर्णाम हरणी सुवर्णरजतस्रजाम चंद्राम हिरण्मयी लक्ष्मी जातवेदोम आवहाम. मग ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. नमो नमः. नमो नमः म्हणताना कुंकुमार्चन करायचं. म्हणजे एक ओवी झाली की तो मंत्र म्हणायचा, मग लगेच दुसरी ओवी घ्यायचं. म्हणजे हरिओम हिरण्यवर्णाम हरणी सुवर्ण रजतस्रजाम चंद्रान हिरण्मयी लक्ष्मी जात वेदोम आवहाम, तो मंत्र म्हणायचा. नमो नमः म्हणायचं. ताम आवह जातो वेदोप लक्ष्मी मणपगामिनी यस्याम हिरण्य विंदेयम ग्रामश्च पुरुषा नमः. परत तो मंत्र म्हणायचा आणि नमो नमः म्हणायचं. ही सेवा खूप सुंदर आहे, माहिती म्हणजे बऱ्याच महिला करत असेल, मला आवडते ही. म्हणजे मी जेव्हा ही कुंकुमार्चन करत असते तेव्हा एकदा तरी या पद्धतीने करते. तो तुम्ही आज तशी करू शकता. नाही जमत ना तर मी जसं काही तुम्हाला सांगितलं आहे, कापूर आणि लवंग जाळायच्या आणि त्याच्यावर हा जो मंत्र आहे जोपर्यंत ती अग्नी शांत होत नाही तोपर्यंत तुम्हाला मंत्र जप करायचा. ठीक आहे. दुसरं, धनवृद्धीसाठी ना काही स्तोत्र खूप महत्त्वाचे मानले गेले आहेत की ह्या स्तोत्राचं पठण करून आपल्या आयुष्यातीलही धनाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या कमी होण्यास मदत होते असं म्हटलं आहे. त्याच्यातलं सगळ्यात आधी श्री सूक्तम.
खूप सुंदर. ज्या सगळ्या महिला आज म्हणणार आहे त्याच्याबरोबर येतं महालक्ष्मी अष्टकम. तेवढंच सुंदर, तेवढंच प्रभावी महालक्ष्मी अष्टकम. आणि तिसरं जे खूप आवडीचं आहे ते आहे कनकधारा स्तोत्रम. होय, कनकधारा स्तोत्रम सुद्धा खूप प्रभावी आहे. आता आधीच सांगते, पैसा म्हणजे खूप श्रीमंत आणि गडगंज पैसा याला नाही म्हणत. अष्टलक्ष्मी आपल्याकडे वास करावी, अष्टलक्ष्मीने आपल्या घरात वास करावं, घरात सुख शांती नांदावी, घरातले लेकरं बाळ शांत राहावे, घरातले लेकरं बाळ सुखी समाधानी आनंदित राहावे. तर ह्या सगळ्या लक्ष्मींची आपल्याकडे प्राप्त आहे. सुख लक्ष्मी, शांत लक्ष्मी, धनधान्य लक्ष्मी, गजलक्ष्मी, संतान लक्ष्मी, ऐश्वर्य लक्ष्मी आणि खरं तर समाधान लक्ष्मी. काही महिला खरंच आयुष्यात खूप समाधानी असतात. जे काही दिलं आहे त्याच्यासाठी नेहमी ग्रॅटिट्यूड असतात. नेहमी त्यांची कृतज्ञता असते की परमेश्वरा तुम्हाला जे दिलं त्याच्यासाठी समाधान. आणि आपल्याकडे असतं, आपल्याकडे जे नाही त्याच्यावरच आपण दुःख व्यक्त करत असतो. जे आहे त्याच्यासाठी आपण कधीही समाधान व्यक्त करत नाही. एवढं असेल तर आपल्याला एवढं पाहिजे असतं आणि आपलं असं असतं की एवढं पाहिजे आणि सेवा मात्र एवढीच करायची असते. मग अशा वेळेस कसं होईल? म्हणून सांगते की पुष्य नक्षत्राने बऱ्याच वेळा कमेंट झाले की अगं ताई आज सत्यनारायण करू का? होय, तुम्ही आजही सत्यनारायण करू शकता. पुष्य नक्षत्र आहे, गुरुवार आहे, भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये. कारण बऱ्याच कमेंट झाल्या अगं ते आमचं अक्षय तृतीयेला आमचं सत्यनारायण नाही झालं, मग काय करू शकतो? आता करू शकता का? होय महिलांनो, तुम्ही आजही तुम्ही संध्याकाळी प्रदोषकाळी तुम्ही सत्यनारायण करू शकता. ज्यांना करायची इच्छा आहे त्या करू शकता. नाही तर लवकरच धोंड्याचा महिना येणार आहे. हा महिना तर इतका पवित्र दिव्य असणार आहे ना की जेवढी जमेल सांगेल तेवढी सेवा सगळ्यांनी करायची आहे. किंबहुना आपण सगळ्यांनी मिळून या सेवा करायच्या. अर्थात माहेरी गावाला वगैरे हिंडणं फिरणं सगळं ते सांभाळूनही आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. आता ते कुठलं काय लवकरच त्या संदर्भातली माहिती. पण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे महिलांनो. ज्या सेवा तुम्हाला करता येईल माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची आणि आपल्या गुरूंची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्यावर गुरूंची कृपा झाली ना तर आयुष्यात कधीच कशाची कमी भासत नाही. म्हणजे तुम्ही खूप श्रीमंत व्हाल आणि तुम्हाला गडगंज पैसा मिळेल असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे. पण हो, गुरूंची कृपा झाल्यावर आयुष्य कसं बदलतं ना, ज्यांना ज्यांना याचा अनुभव आलेला आहे ते सांगतात की होत आहे. आयुष्यात अडचणी कमी होता. मार्ग ज्या काही अडचणी आहेत त्याच्यातून आपण मार्ग काढत असतो आणि परमेश्वर आपल्यासोबत असणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी खूप देऊन आपल्याकडे पाठ फिरवणं असं कोणालाच चालणार नाही की परमेश्वरा जे काही दिलं आहे त्याच्यासाठी समाधान आणि आमच्याकडनं जास्तीत जास्त सेवा करून घे. कारण जे काही चांगलं आहे ते परमेश्वरामुळेच आहे आणि आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत कदाचित आपले कर्म आहे त्याचा भोग आपल्याला भोगावाच लागणार आहे, तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांना. तर आजची सेवा झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.